खेलो इंडियामुळे ग्रामीण खेळाडूंना नवी भरारी. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. ग्रामीण भागातील लेकी आता क्रीडा मैदानात आपल्या कौशल्याचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लोणी येथील प्रवरा शैक्षणिक संकुलात 17 वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला. यावेळी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी खेलो इंडिया उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण खेळाडूंसाठी ही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केले. पाहुयात एक सविस्तर रिपोर्ट. लोणी येथील प्रवरा कन्या विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात क्रीडा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. निमित्त आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे. या स्पर्धेचा शुभारंभ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्याची अजिबात कमतरता नाही. केंद्र सरकारच्या खेलो इंडियासारख्या उपक्रमांमुळे या खेळाडूंना आता हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. केवळ अभ्यासच नाही तर खेळामुळे शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण आणि खेळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दोन चाके आहेत. प्रवरा शैक्षणिक संकुलात आम्ही खेळाला विशेष महत्त्व देतो, जेणेकरून ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील. प्रवरेला लाभला आणि अहिल्यानगर जिल्ह्याला आला, त्याच्याबद्दल आय शुड रिअली बी थँकफुल की तुमच्यासारखा एक क्रीडा अधिकारी खरंच होणं. कारण अधिकारी आम्ही रोज बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, पण त्या क्षेत्रात त्याचा इंटरेस्ट असणं तर तो क्षेत्र पुढे जातं आणि तुम्ही त्याच्यात एवढे पॉझिटिव्ह आहात. सो आय शुड रिअली थँक यू ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी टू होस्ट सुब्रतो मुखर्जी फुटबॉल टूर्नामेंट इन प्रवरा. Coming to the players, I won't take much of your time. May the best team win. I'm sure winning and losing is part of the game which everyone says. But what football teaches all of you is it's a team game. If one goal is missed, the entire team loses. If one goal is made, the entire team wins. What is important is what you take from here in your game, what you learn from it should be carried with a positive spirit. That's all to this game. It's a beautiful teamwork which you get to see, and I wish all of you all the very best. हे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं क्रीडांगण आहे आणि ही शिक्षण संस्था महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये अग्रक्रमांकाने नावाजलेली संस्था आहे. 130 पेक्षा जास्त शाखा या संस्थेच्या माध्यमामधून कनिष्ठ महाविद्यालय आणि हायस्कूलच्या माध्यमिक विद्यालयांच्या सुरू आहे. काही त्याच्यामध्ये सिनियर कॉलेजेस देखील आहेत. वेगवेगळ्या फॅकल्टीचे इंजिनिअरिंग असतील, मेडिकल असतील, फार्मसी असतील, याचे देखील महाविद्यालय या संस्थेच्या माध्यमामधून सुरू आहे आणि जवळपास 50,000 विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या शाखेमध्ये या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. आणि हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असताना देखील या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिताताई विखे पाटील मॅडमचा आग्रह देखील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, परंतु या विद्यार्थ्यांनी कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचा आग्रह हा नेहमी असतो की जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन आमच्या प्रांगणामध्ये झालं पाहिजे, जेणेकरून या सर्व खेळाडूंना महाराष्ट्रातून येणाऱ्या गुणी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळावी. त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये देखील आवड निर्माण व्हावी की आपणही आता या मुलींप्रमाणे फुटबॉल खेळलं पाहिजे. असं निश्चितपणाने अशी स्पर्धा आयोजन पाहिल्यानंतर आपल्यामध्ये भावना निर्माण होते आणि त्या उद्देशाने मॅडम विभागाच्या स्पर्धा असतील, राज्याच्या स्पर्धा असतील, या प्रिमायसेसमध्ये आयोजित करण्यासाठी नेहमी आग्रह असतात. आणि त्यांनीच मला देखील या राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या या कॅम्पसमध्ये आयोजित करण्याची मागणी केली आणि आपण संचालनालयाला विनंती केली आणि त्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेचं आयोजन यजमानपद आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला दिलेलं आहे. अहिल्यानगर जिल्हा क्रीडा क्षेत्रात कशी प्रगती करत आहे याचा आढावा जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी मांडला. मागील वर्षी जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 93 पदके पटकावून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. लवकरच प्रवरेमध्ये मिशन लक्षवेध अंतर्गत हॉकीचे विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 2 दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अशा एकूण 9 विभागांतील संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून निवडले जाणारे खेळाडू पुढे राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे लोणी परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत असून ग्रामीण मुलींच्या जिद्दीला आता एक नवी भरारी मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसह झरेकाठी प्रतिनिधी, झुंझार न्यूज.